मोबाईल जवळ नसला की अनेक जण कावरे बावरे होतात। पण एक आजार असा आहे ज्यामध्ये मोबाईल वाजला की लोकांना धडकी भरते आणि आजाराने ग्रस्त असलेले तब्बल 25 लाख तरुण एकटा ब्रिटनमध्ये सापडलेले आहेत। पाहूयात टेलिफोबिया नावाच्या या नव्या आजाराविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। ब्रिटनमधील 25 लाख तरुण टेलिफोबिया या नवीन आजाराने ग्रासल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोबाईल वाजताच तरुण घाबरू लागतात। त्याच्या उपचारांसाठी ब्रिटनमधील नॉटिंगहॅम कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे तरुणांची मोबाईल विषयीची भीती सुद्धा दूर होताना पाहायला मिळते। यामध्ये सर्वात मोठं व्यसन म्हणजे मोबाईल वापरणं। पण आजच्या काळात मोबाईलची रिंग ऐकताच लोक घाबरतात, यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही। पण ब्रिटनमध्ये 25 लाखांहून अधिक तरुण आहेत जे आपल्या मोबाईलची रिंग ऐकून घाबरतात। या भीतीवर मात करण्यासाठी या आजाराला चिंता किंवा टेलिफोबिया म्हणतात। लाखो लोक टेलिफोबियाचे बळी। टेलिफोबिया तणावाचं एक लक्षण ज्यामध्ये कोणाशीही बोलायचं नाही, तसंच कॉल उचलावासा वाटत नाही। या तणावामुळे लोक शांत राहतात। तो शांत असला तरी त्याच्या मोबाईलच्या रिंगमुळे तो घाबरतो। आजकाल लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत। यानंतर या टेलिफोबियाच्या आजारावर सुद्धा उपचार केले जात आहेत। त्याबद्दल डॉक्टरांचं काय म्हणणं आहे तेही पाहू। थोडंसं डिप्रेशन, एखाद्या वेळेस डिप्रेशन जर आलं तर असं वाटतं आपण दूर जावं सगळ्यांपासून आणि अशा केसमध्ये फोन उचलणं पण नको वाटतं आणि अशा केसेसमध्ये फोनचं बेल जरी वाजली तरी अरे बापरे काय संकट आलंय मला असं वाटण्याची शक्यता असते। सो ह्या गोष्टी सगळ्या टेलिफोबियाकडे जाणाऱ्या आहेत। तेवढं शॉर्ट कन्व्हर्सेशन तुमचं नेहमी असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटून बोला, हे फार इम्पॉर्टंट आहे। समोरचा जवळच्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे आणि खूप काही बोलायचं असं बरेच आपल्याला दिसतंय की काहींची मुलं परदेशी राहतात किंवा लांब राहतात, अशा वेळेस व्हिडिओ कॉलची सुविधा खूप चांगली आहे। आणि त्याच्यानंतर काय की रिंगटोन अशी प्लीजंट ठेवा, शॉर्ट ठेवा। बरेच लोकांची भीतीदायक आणि खूप हाय व्हॉल्यूमची रिंगटोन असते। टेलिफोबिया या आजारावर आता उपचार सुरू करण्यात आले। ब्रिटनच्या नॉटिंगहॅम कॉलेजमध्ये याबाबतचे कोचिंग क्लासेस चालवले जात आहेत। वर्गात विद्यार्थ्यांना कॉल आल्यावर ते कसे बोलू शकतात हे शिकवलं जातंय, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि ते टेलिफोबियापासून सावरतायत। यासोबतच त्यांना लोकांशी संवाद साधण्यासाठी जागरूक केलं जातंय। कोचिंग क्लासेसमध्ये त्यांना त्यांचं मत स्पष्टपणे मांडण्यास सुद्धा शिकवलं जातंय। आजचे बहुतांश तरुण केवळ मेसेजद्वारे संवाद साधतात, क्वचितच ते एकमेकांना फोन करून बोलतात, कारण हा त्यांचा कम्फर्ट झोन ठरलाय। त्यामुळे ते या आजाराला बळी पडतायत, असं सुद्धा एका अहवालामध्ये सांगण्यात आलंय। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।